ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांचं कार्य उत्तरोत्तर वाढत चाललं होतं. पुण्याच्या मातीमध्ये ब्राह्मणशाहीला भटशाहीला शह देणारं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी उभं केलं. या पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली आणि मनुस्मृतीला या ठिकाणी आव्हान दिलं की स्त्री ही उंबऱ्याच्या आतमध्येच राहिली पाहिजे. हा जो त्यांनी सिद्धांत मांडला होता त्या सिद्धांताला शह देत स्त्रीला घराच्या बाहेर काढून शिक्षणाची दारं महात्मा ज्योतिराव फुले यांनी उघडी केली. आणि सावित्रीबाई यांनी पहिली शिक्षिका होती या देशामध्ये. शिक्षणाचं बीज पेरलं आणि स्त्रियांना शिक्षणाचं अमृत दिलं. सनातन्यांना या गोष्टी खुपायला लागल्या. महात्मा ज्योतिराव फुले यांचे वडील गोविंदराव यांच्यापर्यंत सनातनी पोहोचले. अगदी मारण्याची धमकी दिली. जर तुम्ही त्यांना शाळा बंद नाही पाडू दिली तर घरातनं बाहेर काढा अशी धमकी सनातन्यांनी दिली. गोविंदराव भोळे बाबडे गोविंदराव घाबरले आणि होय तुम्ही सांगता तसं करतो, परंतु माझ्यावरती सामाजिक बहिष्कार टाकू नका. भोळ्या बाबड्यात चालीरीती मानत आल्या गोविंदरावांनी या ठिकाणी कच खाल्ली आणि संध्याकाळी महात्मा ज्योतिराव घरात आले आणि घरात आलेल्या महात्मा ज्योतिरावांना गोविंदरावांनी दारात उभं केलं. अरे ज्योतिबा, आजपर्यंत तू एकटा घराच्या बाहेर जायचा, परंतु आता सुनबाईला सुद्धा तू उमराच्या बाहेर काढलं आणि धर्म बुडवलास. अरे मी काय तोंड दाखवू या समाजामध्ये? तुझं ते तत्वज्ञान तुम्हाला सांगू नको. ज्योतिबा बोलायला लागले आणि गोविंदरावाने अडवलं. आबा आबा मला ज्योतिराव सांगायला लागले आपण किती मोठं काम करतोय. पण आबा म्हणाले सनातन्यांनी आपल्यावरती सामाजिक बहिष्काराचं अस्त्र उभारलंय. ज्योती तुझं तत्वज्ञान तुम्हाला सांगू नको. एक तर शाळा सोड नाहीतर घर सोड. किती मोठा या ठिकाणी पेच ज्योतिरावांच्या पुढे उभा आहे बघा. एक तर शाळा तरी सोड नाहीतर घर सोड. हे वाक्य घराच्या दारात उभ्या असणाऱ्या गोविंदरावांच्या तोंडून बाहेर पडलं, परंतु घरात असणाऱ्या माझ्या सावित्रीबाईच्या कानामध्ये शिसवलं जावं तसं भिनलं गेलं. सावित्रीबाई त्या ठिकाणाहून किंचाळल्या, मामाजी. अरे त्यांनी आजपर्यंत पित्याचं छत्र माझ्यावरती धरलं. त्यांनी एक प्रकारे सनातन्यांना घाबरून इथल्या भटांना घाबरून सरळ आपल्या मुलाला आणि सुनेला घर सोडण्याची भाषा करावी. सनातन्यांचा कितीही दहशत, सनातन्यांनी किती बहिष्काराचं अस्त्र उपासलं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना अगदी घरातून बाहेर काढण्याची व्यवस्था या ठिकाणी सनातन्यांनी केली. गोविंदरावांनी कच खाल्ली, कारण आजपर्यंत त्यांनी इथल्या सनातन्यांची दहशत बघितली होती. गोविंदराव एके ठिकाणी म्हणतायत या देशात जर इंग्रज नसते तर सावित्री आणि ज्योतिबाची हत्या आधीच झाली असती. हे सुद्धा गोविंदरावांनी बोलून दाखवलं. मित्रांनो, गोविंदराव कशा प्रकारे सनातन्यांच्या या ठिकाणी भीतीला बळी पडले हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि गोविंदरावांनी जसं बोलले की एक तर घर सोड नाहीतर शाळा सोड, तसे ज्योतिबा मागायला उच्चारले की हो मी घर सोडतोय. मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःचं घर सोडणारे ज्योतिराव या देशातल्या स्त्रियांना कळले पाहिजे. अरे मुलींच्या शिक्षणासाठी आपल्या स्वतःच्या बापाचं घर, स्वतःची इस्टेट, वडिलोपार्जित संपत्ती सोडण्याची या ठिकाणी उदारता महात्मा ज्योतिराव फुले यांनी दाखवली. आणि त्या रात्री महात्मा ज्योतिराव फुले घरात गेले. गोविंदरावांनाही पश्चाताप वाटायला लागला की आपण काय बोललोय, परंतु त्यांच्या पुढे दुसरा मार्गच नव्हता. सनातन्यांनी त्यांची सगळी दारं बंद केली होती आणि ज्योतिराव आणि सावित्रीबाई आपल्या खोलीत गेले आहेत आणि दोघेही एकमेकाला काहीच बोलत नाहीयेत. सावित्री माता रडतायत आणि सावित्रीबाईच्या डोळ्याचं पाणी थांबत नाहीये. ज्योतिराव म्हणाले की साऊ, शाळा चालली पाहिजे, घर तर कुठेही उभारता येईल, कुठेही बांधता येईल. अगदी ती रात्र दोघाही नवरा बायकोनी पती पत्नीनं रडत काढली, जागून काढली आणि दिवस उगवला. पण तो दिवस एका नव्या क्रांतीची दिवस वाट घेऊन उगवला, नव्या क्रांतीची बीज घेऊन उगवला. महात्मा ज्योतिराव फुले आवरून आपलं सगळं घराच्या उंबऱ्याच्या बाहेर येऊन उभे राहिले. सावित्रीबाईने आपल्या पित्या समान असणाऱ्या गोविंदरावांकडे बघितलं, परंतु त्यांना जायचं होतं आपल्या पतीच्या मार्गाने, कारण पती अशा मार्गाने चालले होते की जो मार्ग इथल्या स्त्रियांना, इथल्या शूद्रांना, इथल्या बहुजनांना नव्या क्रांतीची वाट दाखवणारा होता. त्या मार्गावरती जाण्यासाठी सावित्रीबाई तयार झाल्या. घरातून फक्त 2 लुगडी त्यांनी घेतले सोबत आपल्या काखेमध्ये आणि आपल्या नवऱ्याच्या पावलावरती पाऊल टाकत बाहेर निघाले. घरात उंबऱ्याच्या बाजूला असणाऱ्या बैठकीवरती गोविंदराव बसले. गोविंदरावांच्या जवळ सावित्रीबाई गेल्या आणि गोविंदरावांच्या पावलावरती मस्तक टेकवलंय. आपल्यावरती पित्या समान छत्र धरणाऱ्या, आपल्या सासऱ्याच्या पावलावरती मस्तक टेकवणाऱ्या सावित्रीबाईच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. दोन्ही डोळ्यातले अश्रू त्या ठिकाणी सावित्रीबाईचे ते अश्रू गोविंदरावांच्या पावलावरती पडतायत. गोविंदरावांना जाणीव झाली की सावित्रीच्या डोळ्यातले अश्रू आपल्या पावलावरती खऱ्या अर्थाने या ठिकाणी विरंगळत आहेत. तशाच प्रकारे गोविंदरावांना हे कळून चुकलं की आपण जिला पोटच्या मुलीसारखा जीव लावला त्या मुलीलाच घरातून बाहेर काढण्याची वेळ सनातन्यांनी आपल्यावर आणली. परंतु आता सगळं
सावित्रीबाईच्या डोक्यावरती पडले. सावित्रीबाईला ही जाणीव झाली की गोविंदरावांनी कागदावरती दगड ठेवून हा निर्णय घेतला. गोविंदरावांच्या मनामध्ये काय वादळ उठली असतील हे सुद्धा सावित्रीबाईला जाणवलं. परंतु आपल्या पतीच्या मार्गावरून जायचं ठरवलेल्या सावित्रीबाईने त्या ठिकाणी गोविंदरावांच्या चरणाचा स्पर्श घेऊन आपल्या पतीच्या मागे निघाले आहेत. दोघेही त्या ठिकाणी घरातून बाहेर निघाले. घर सोडलं, स्वतःच्या बापाचं घर मुलींच्या शिक्षणासाठी सोडणारा महापुरुष या देशातला म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. आणि पित्याचं घर सोडून हे बाहेर पडले. आणि बाहेर जावं कुठं, तर एक मुस्लिम सहकारी होते गोविंदराव महात्मा ज्योतिराव फुले यांचे, उस्मान शेठ. उस्मान शेठ यांच्याकडे हक्काने महात्मा ज्योतिराव फुले गेले. उस्मान शेठ यांनी आपल्या एका घराची एक खोली या ठिकाणी जी रिकामी होती ती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासाठी दिली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नव्या संसाराची सुरुवात उस्मान शेख यांच्या त्या घरातून झाली. आणि त्याच उस्मान शेख यांनी 4 भांडी आणि काही कपडे लत्तासाठी काही लागणाऱ्या गोष्टी महात्मा फुले यांना पुरवलेल्या आहेत. आणि त्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या नव्या संसाराची सुरुवात त्या पुण्यामधून केली. आणि सावित्रीनं आपला संसार नव्याने सुरू केला त्या उस्मान शेख यांच्या घरातून, त्यांनी दिलेल्या त्या खोलीतून. मित्रांनो, आपल्याला यातून हे सुद्धा ध्यानात घ्यायचं की आपल्या स्वतःच्या बापाचं घर ज्या महात्मा फुले यांनी त्या स्त्रियांसाठी, त्या शूद्रांसाठी सोडलं, त्यांना हे सुद्धा याची जाणीव होती का की आपण जे कार्य करत आहोत त्या कार्याने आपण जरी आपलं घर सोडलं तरी या देशातल्या बहुजनांच्या, या देशातल्या SC ST OBC यांच्या घरामध्ये आपण स्थान मिळवू. आणि तीच गोष्ट आज दिसून येते की ज्यांनी आपल्या बापाचं घर सोडलं त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आज या देशातल्या बहुजनांच्या घरामध्ये स्थान मिळवलंय. आणि बहुजनांच्या देवघरामध्ये खऱ्या अर्थानं साऊ आणि ज्योतिबा आपल्याला तस्बिरीच्या माध्यमातून झळकताना दिसत आहेत. म्हणून मित्रांनो, या देशाच्या प्रत्येक शहराच्या चौकात यांचे पुतळे दिसत आहेत. कारण त्यांचं कार्य हे या देशातल्या सनातनांना, मनुस्मृतीला छेद देणारं होतं आणि या देशातल्या स्त्रियांच्या उद्धाराचं होतं. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई